मित्रांनो, मी तुम्हाला आज सायपन पद्धत म्हणजे काय असते याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्यासाठी मी आज आमच्या गावच्या ओढ्यापाशी जसं सायपन पद्धतीने पाणी कशा पद्धतीने घेतले जाते याची थोडक्यात तुम्हाला मी यूट्यूबद्वारे माहिती देण्यासाठी मी आज आमच्या ओढ्याच्या ठिकाणी मी आज आलेलो आहे। त्यामुळे तुम्हाला थोडक्यात माझ्याकडून मी थोडी माहिती सांगणार आहे। यूट्यूब चॅनल आहे माझं रवींद्र कामते या नावाने। कशा पद्धतीने सायपन पद्धत पाणी घेतले जाते याची थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। हा बंधारा आहे। त्या बंधाऱ्यावरती असं पाणीवरती थांबलेलं आहे। ह्या पाण्याचा वापर सायपन पद्धतीने आपण आपल्या गरजेनुसार आपण घेऊ शकतो। हा बघा पाणी आहे। हा बघा, हा पाणी खाली वाहत राहतो आणि यातून पाईप एक टाकलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे पाण्यात आत जाण्याची गरज नाही असं हा इथे एक व्हॉल्व बसवलेला आहे चालू बंदसाठी। हा पहा, आणि यातून पाणी चालू बंदसाठी आता जर धुणे धुवायचे असल्यास खाली जाण्याची गरज नाही। हा पाण्यामध्ये पाऊल घसरेल अशी प्रकार नको याबद्दल तिथे एक पाण्याचा टी काढलेला आहे। हा पहा, टीसारखे एक काढलेलं आहे। यामधून सायपन पद्धतीने पाणी घेतलेले आहे। वरून एक 2 फुटाचा अंतर खाली ठेवलेला आहे आणि इथून पाईप खालून आणलेले आहे। इथे ही पहा पाईप, अशा प्रकारे पाईप वरच्या पाणी साठलेलं आहे, त्यातून पाणी सायपन पद्धतीने खाली आणलेलं आहे आणि अशा प्रकारे पाणी सायपन पद्धतीने बघा। मी आता टी बंद करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की टी पाणी कसे बंद होते। हा पहा, हा बघा पाणी बारीक आले हे बघा। आता चालू करत आहे बघा, परत पाणी आलेलं आहे। हा टीचा व्हॉल्व आहे। हा आता बंद करत आहे बघा आणि परत पाणी येणार चालू केल्यानंतर। जशा सायपन पद्धत पाणी अशा प्रकारे पाण्याचा वापर आपण केल्यास शेतास उपयुक्त ठरेल, शेतासही उपयुक्त ठरेल, जनावरं म्हणा कशाला पण याचा वापर पिण्यासाठी पाण्याचा वापर केल्यास। मजबूती पाईप जरा फुटलेले आहे, मजबूती पाईप जोड करून असे टी काढल्यास सर्व लोकांना याचा फायदा होईल। या असं इथे पुढेपर्यंत आणून जोडण्याचा माझा एक संकल्पना आहे। या यूट्यूब चॅनलमधून आपल्याला लाईक आणि सबस्क्राईबर झाल्यानंतर मी कडेपर्यंत पाणी पाईप आणण्याचा प्रयत्न करीन। जास्त यूज झाल्यानंतर आणि तुम्हाला अशा प्रकारे भरपूर माहिती सांगेन। सबस्क्राईब आणि लाईक आणि सबस्क्राईब आणि यूज करा। आणि माझं चॅनल आहे रवींद्र कामते या नावाने। सायपन पद्धतीने पाणी कशा प्रकारे आणले जाते याची तुम्हाला पुरेपूर माहिती देत राहीन। आणि असेच माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करत राहा। 1000 सबस्क्रायबर आता झालेले आहेत माझे आणि 4000 सबस्क्रायबर होण्याची यूज आणि 4000 तास यूज होण्याची मी वाट पाहत आहे।
माझं चॅनल आहे रवींद्र कामते या नावाने बघा. हा बघा असे कोल्हापुरी टाईप बंधारे पण थोडक्यात म्हटले जाते. अशा प्रकारे पाणी अडवा पाणी जिरवा अशा संकल्पना सर्व शेतकरी वर्ग आपले मित्र यांना मी अशा प्रकारे